हाय सर्वांना. तर आज करायचे ते वंशूचे पाऊलुंडे हे पहिल्यांदाच करणार होते बरं का मी. कारण की प्रेमच्या वेळेस तर असं काही केलं नव्हतं मी. म्हटलं जाऊ दे, तर सगळे म्हणताच आहे इकडं असतं हे पाऊलुंडे पण. तर म्हटलं आपण पण करू. मग पुरण होतं तर मी मस्त 5 उंडे करून घेतले आणि झालं मग डेकोरेशन चालू. तर हे जे झेरॉक्स करून आणले आहेत ना, तर ते महेशने दिले होते मला त्याच्या प्रिंटरवरून करून. आणि मग इकडं मावशी आल्या होत्या आणि दीदी पण आल्या होत्या. तर मीच बोलवलेलं बरं का त्यांना, कारण की पटपट होतं मग आवरून सगळं. इकडं सगळं मी त्या डेकोरेशन करेपर्यंत आणि माझं बी चाललेलं होतं बरं का, की कसं करायचं, काय करायचं नाही का. आणि मला असं थोडं पण असं अजिबात असं विस्कटलेलं ते आवडत नाही बरं का. त्याच्यामुळे मी ना एकदम छान मस्त. आणि नागिलीचे पानं खूप महाग झाले आता, तर हे असंच मी एक शक्कल लढवली असं म्हणा. तर मनी प्लांटचे जे पानं असतात ना, तर तेच पानं आणले आणि मोठे मोठे आणले होते चांगले. नंतर इकडे डॉक्टर बघा कसे मस्त तयार झालेत. इकडं आर्यन आणि सगळेच आलेले. मग डेकोरेशन वगैरे झालेलं मस्त. वंशू पण झोपेतून उठला आणि मस्त फ्रेश होता आणि त्याला फक्त एकट्याला बसायचं होतं. नंतर मग त्याला म्हटलं, दादा तू त्याला घेऊन बस. आणि मग मस्त त्याचे पाय वगैरे धुतले, मस्त औक्षण केलं. औक्षण करायला त्याला मग एकटंच बसवलं होतं बरं का मी, कारण की प्रेमच्या मांडीवर तर राहत नव्हता. आणि प्रेम काय बोलला की माझाच ड्रेस ओला करती तू. त्याला अजिबात ड्रेस ओला झालेला आवडत नाही. नंतर मग वंशू किती मस्त स्माईल करतोय. मस्त वंशूचं औक्षण करून घेतलं, छान ओवाळलं. आणि रोज जसा चालतो ना वंशू, तसा बिलकुल चालला नाही तो. त्यात एवढं छान डेकोरेशन केलं, एवढं सगळं केलं आणि ना ते बिलकुल त्याला चालायचं नव्हतं. त्याला दुसरीकडे जायचं, थोडंसं चालायचा आणि दुसरीकडेच लगेच जायचा. म्हटलं असं का करतोय आज? ज्या दिवशी मी एवढं सगळं करायचं ठरवलेलं त्याच दिवशी हा असं करायला लागला. आणि मग ताई आल्या, मावशी आल्या आणि आमच्या माऊली निवासमधल्या बाकीच्या होत्या, ज्या की त्याचं औक्षण करायला हळदी कुंकाला आलेल्या होत्या. मी त्यांना बोलवलेलं, म्हटलं या सगळ्यांनी, कारण की सगळे असल्यावर जरा बरं वाटतं. एकटं करण्यामध्ये काही मजा नाही आहे. हे सगळे असे नाही का फंक्शन छोटे छोटे. मग सगळ्या आल्या, मस्त औक्षण केलं, छान त्याला पकडून बसले होते मी. आणि हे बघा आता चालू झालं त्याचं पावलं. तर तो कसलाच चाला ना बरं का. हे बघा कसं घाबरत होता. आणि घाबरायचं काय नाही त्याच्यामध्ये ना, त्याला सटकत होतं ना, काहीच नव्हतं बरं का. तरी पण तो ना थोडंसं चालला आणि लगेच बसून घेतलं. आणि जे उंडे केले होते ना ते फोडत होता, तेच खात होता. म्हटलं जाऊ द्या, जसं येईल तसं येईल. नंतर मग डॉक्टरने त्याच्यासाठी मस्त हे जे मल्हार तोडे म्हणताना, तर ते मल्हार तोडे पण बनवून आणलेले होते. मग खूप दिवसाचे बनवले, पण मग त्यांचं काही ना, तर तो चालायला लागू दे, मग त्याला घाल, कसली पण घाई नको करत जाऊ. मग हे बघा मस्त त्याला घातले आणि छान वाटत होते बरं का. पण एवढे नको ठेवायला, मग एकच घातला आम्ही नंतर. आणि मी इतकी वैतागली ना, हे बघा डेकोरेशन केलेलं कसं होतं आणि झालं कसं. हे सगळं विस्कटून टाकलं त्यांनी. आणि त्याला काही दाखवलं आम्ही. समोर दाखवायचा, वरतीच बघायचा, मग खाली काही समोर बघा ना. आणि ह्या सगळ्या मग नंतर आलेल्या. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय.